चला तर आज बनवूया आपण व्हेज बिर्याणी. त्यासाठी अर्धा तास तांदूळ भिजवून घालायचे. त्यासाठी कांदा, गाजर, मिरची, बीन्स, आलू, गोबी व दम देण्यासाठी कांदा, गरम मसाला, बिर्याणी मसाला, पुदिना, कोथिंबीर, दही, तूप, टोमॅटो, अर्धा तास तांदूळ भिजू घातलेले, खडे मसाले. चला तर बनवूया. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. नंतर जिरे टाकून घ्यायचे. नंतर खडे मसाले ॲड करायचे. थोडंसं तूप टाकायचं. थोडा वेळ हलवून घ्यायचं. त्यानंतर पाणी ॲड करून घेऊया. तांदळाला शिजण्यासाठी लागणारं पाणी आपण थोडंसं जास्त ॲड करूया. चला तर बनवूया आपण गोल्डन फ्राय कांदा. त्यासाठी कुकरमध्ये तेल ॲड करायचं. कांदा टाकून घ्यायचा व कांदा गोल्डन फ्राय होईपर्यंत तळून घ्यायचा. त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. चला तर आपण ग्रेव्ही बनवूया. बिर्याणीसाठी लागणारी ग्रेव्ही. त्यासाठी तेल थोडंसं जास्त टाकून घ्यायचं. थोड्या प्रमाणात तूप पण ॲड करू शकता. तेल तापल्यानंतर आपण खडे मसाले टाकून घेऊया. त्यानंतर कांदा ॲड करूया. कांद्याला गोल्डन फ्राय होईपर्यंत तळून घ्यायचं. त्यानंतर टोमॅटो टाकायचं. टोमॅटोला तेल सुटेपर्यंत हलवायचं. त्यानंतर सर्व व्हेजिटेबल ॲड करून घ्यायच्या. ह्या व्हेजिटेबल सगळ्या 90% शिजेपर्यंत आपण वाफेवर शिजवून घेऊया. सर्व भाज्या थोडा वेळ भाताकडे परतून घ्यायच्या. थोड्याफार पाण्याला उकळी फुटली आहे तर तांदूळ टाकून घेऊया. शिट्टी काढून ठेवायची आहे. चला तर पाहूया भाज्या शिजल्यात की नाही. कुकरचं झाकण लावून थोड्या वेळ शिजू द्यायच्या. भाज्या शिजल्यात तर त्यामध्ये गरम मसाला, बिर्याणी मसाला, थोडा पुदिना ॲड करायचा. मीठ टाकून थोडंसं हलवून घ्यायचं. थोडा वेळ झाकून ठेवायचं तेल सुटेपर्यंत. हळद, त्यानंतर थोड्या वेळासाठी लाल तिखट ॲड करून घेऊया. चला तर आता पाण्याला उकळी फुटली आहे. परत थोडंसं हलवून घ्यायचं. तर त्यामध्ये भात ॲड करून घेऊ व थोडा वेळ झाकून ठेवायचं. चला तर भाताकडे जाऊया. भात आपला छानपणे शिजत आहे. कुकरचं शिट्टी काढून ठेवावी. चला तर भाज्या पाहून घेऊया शिजल्यात का. चला तर आपण गॅस बंद करूया. गॅस बंद करूनच दही टाकायचं, नाहीतर दही फाटून जातं गॅस चालू असताना. हलवून घेऊया. पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं. बघा आपली ग्रेव्ही कशी छान दिसते ना. त्यानंतर भाताकडे जाऊया. भात पण पूर्णपणे शिजला आहे. तर इथे गॅस बंद करून घेऊया. भात पण 90% शिजवायचा.
चला तर आपल्या बेसला म्हणजेच आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे. तर त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं. मी सांगायचं विसरले, भातामध्ये पण मीठ ॲड करायचं. बघा ग्रेव्ही पूर्णपणे तयार झालेली आहे. आता तेल सुटलेलं पण आहे. आपल्याला ग्रेव्ही कितपत घट्ट हवी किंवा पातळ हवी त्यानुसार आपण थोडंसं पाणीसुद्धा ॲड करू शकतो त्यामध्ये. चला तर आता आपण भात टाकू. चला तर आपण भात टाकून घेऊया. तळलेला वरतून कांदा टाकायचा. कोथिंबीर टाकायची. पुदिना टाकायचा. तूप टाकायचं आहे. इथे थोड्या जास्त प्रमाणात तूप ॲड करू शकता. केसरचं पाणी टाकूया. आपल्याकडे असेल तर टाकावे, नसेल तर चालतं. 15 मिनिटासाठी आपण ह्या बिर्याणीला दम देऊया. दम झाल्यानंतर 15 मिनिट झाल्यानंतर पाहूया आपली बिर्याणी. वाव, यमी. पाहू शकता तुम्ही कशी दिसत आहे बिर्याणी. बाय.